नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी विभागातर्फे सर्व शेतकऱ्यांचं मी स्वागत करतो. आज आपण मुरथोडे या गावी आलेलो आहोत आणि मुरथोडे येथे आत्मा अंतर्गत नाचणीची शेतीशाळा चालू आहे. तर या शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करतो. तर चला तर आपण बघूया शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा प्रकारे होत आहे. शेतीशाळा म्हणजे नक्की काय, तर शेतकऱ्याला सुद्धा पूर्ण जे काही पिकं आहेत त्या पिकांच्या बद्दल जे काही माहिती आहे ती माहिती पूर्णपणे आत्मसात व्हावी यासाठी हा कृषी विभागाचा खूप पूर्वीपासून चाललेला आहे स्तुत्य असा उपक्रम आहे. यामधून आपण काय करतो तर बघा कसं होतं की आपण काय एक पीक घेतो, आपण भात घेतो, आपण नाचणी घेतो, आपण कडधान्य पिकं घेतो, आपण पालेभाज्या घेतो, आंबा घेतो. सगळ्याच गोष्टी सगळ्याच पिकांच्या बाबतीत आपल्याला एकत्रितरित्या समजणं थोडं अवघड किंवा आम्हाला पण तुम्हाला जेवढ्या काही माहिती आम्ही सांगतोय त्यातून तुम्हाला एकत्र सांगणं थोडं तुम्हाला पण हा उपक्रम कसा आहे की आपण एक पीक त्यावेळी निवडतो आणि त्या पिकाबाबत त्या गावामध्ये जाऊन त्या सर्व शेतकऱ्यांना 5 ते 6 वर्गामध्ये आपण पूर्ण इत्यंभूत माहिती अगदी लागवडीपासून जमीन तयार करण्यापासून अगदी विक्रीपर्यंत म्हणजे त्या पिकाबाबत जितकी काय माहिती आहे ती पूर्ण माहिती आपण त्यामध्ये देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्ही त्या विषयामध्ये त्या पिकामध्ये तुम्ही पूर्ण पारंगत व्हाल. तुम्हाला जे काही ज्ञान त्यामध्ये आवश्यक आहे ते ज्ञान तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये मिळेल. उभा राहते त्यावेळेस त्याचं आपण लक्षात ठेवायचं की त्याची मुळं काम करायला लागली. जे नाचणी उभा राहिली की मुळं काम करायला लागली म्हणून समजायचं. त्यानंतर ते खत घेणार, ते खाली पडलं तोपर्यंत ती जमिनीत पडूनच राहणार. मग एकदा न टाकता दोनदा टाकायला पाहिजे. ज्यावेळेस ते उभा राहताना त्या खताचा त्याला आधार मिळेल त्यावेळेस त्याला फुटवा निघेल, ते पहिल्यांदा टाकलेलं खत. आणि ज्यावेळेस ते पसवायच्या वेळेस येतं त्यावेळेस 1 महिन्यानंतर 1.25 महिन्यानंतर पाऊस जरा थोडासा कमी झालेला वाटला तर त्यावेळेस एकदा खत टाकायला पाहिजे. आपल्या पिकावरती कीड रोग पडतो त्यावेळेस आपल्याला समजत नाही, आपण शास्त्रज्ञांची विजिट घडवून आणतो त्यावेळेस तो शेवटचा पर्याय असतो. परंतु गेल्या तुम्हाला जर लगेच लक्षात आलं कुठला रोग पडला तर थोडंसं तुम्ही त्याच्यावरती उपाय करू शकता. मग ते सुद्धा याच्यामध्ये सगळ्या पिकांची तुम्हाला दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पीक निघाल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की बाजारभाव किती असेल, ह्याला किती बाजारभाव मिळणार किंवा मार्केटमध्ये नाचणीचा काय रेट चालू आहे किंवा भाताला किती भाव मिळणार आहे. तर ते सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये अगदी आज किती तारीख आहे, 26 तारीख आहे, 26 तारखेची सुद्धा बाजारभाव ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. शेतकरी मासिकामध्ये ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत त्या योजना याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर प्रत्येकाने हा अंक घ्यायचा आहे. आता ह्या योजनेमधून काय महत्त्वाचे घटक आहेत त्यांना आपल्याकडे 40%, 50%, अगदी 70, 80, 85% अनुदान आहे. तर त्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत ते तुमच्या निदर्शनास याव्यात म्हणून पुन्हा एकदा आपण या ठिकाणी एक गोष्टींचा उल्लेख करतो. बरं, इथं फक्त मार्गदर्शनच चालत नाही बरं का, तसेच सर्व शेतकऱ्यांना अशा प्रकारे मस्त बेत तयार करून अल्पोपहाराची व्यवस्था आपल्या कृषी विभागाच्या वतीने केली जात आहे.